हॅलो स्टुडंट्स, तर आज आपण या ठिकाणी श्री गणेश ज्युनियर कॉलेजतर्फे जे आपले ऑनलाईन लेक्चर्स चालू आहेत तर त्यामध्ये आपण आपल्या चॅप्टरचा नेक्स्ट पॉईंट पाहत आहोत. तर आपल्या चॅप्टरचं नाव आहे युनिट अँड मेजरमेंट. ठीक आहे, तर यामध्ये आपण पाहणार आहोत डायमेन्शनल ॲनालिसिस. ओके, काय पाहणार आहोत? ठीक आहे, तर डायमेन्शनल ॲनालिसिस म्हणजे काय? तर त्यामध्ये जर काय करतो आपण, ज्या फिजिकल क्वांटिटीज आहेत तर त्याच्या फिजिकल क्वांटिटीज आहेत किंवा त्यांचे जे रिलेशन्स आहेत किंवा जे इक्वेशन्स आहेत ते करेक्ट आहे की नाही ते चेक करण्यासाठी आपण डायमेन्शनल ॲनालिसिसचा उपयोग करतो. तर याच्यामध्ये 3 टाईपचे डायमेन्शन ॲनालिसिस पाहणार आहे, म्हणजेच युजेस ऑफ डायमेन्शनल ॲनालिसिस. त्याचा यूज काय आहे? तर युजेस ऑफ डायमेन्शन ॲनालिसिस आपल्याला पाहायचं आहे. युजेस ऑफ डायमेन्शनल ॲनालिसिस. ठीक आहे, याच्यामध्ये जो फर्स्ट यूज येतो जो फर्स्ट यूज आहे टू चेक द करेक्टनेस ऑफ फिजिकल इक्वेशन. टू चेक द करेक्टनेस ऑफ फिजिकल इक्वेशन. फिजिकल इक्वेशन. मग आता टू चेक द करेक्टनेस ऑफ फिजिकल इक्वेशन म्हणजे या डायमेन्शन ॲनालिसिसमध्ये काय करायचं आहे तर आपल्याला पाहायचं आहे. ठीक आहे, इन एनी इक्वेशन relating different physical quantities. In any equation relating different physical quantity, if the dimension of all the terms of all the terms are dimensionally if the dimension of all the terms on both the sides are same, then equation is said to be dimensionally correct. म्हणजे सगळ्या ज्या काही आपल्या ज्या टर्म्स आहेत त्यांचे डायमेन्शन दोन्ही साईडचे काय पाहिजे? सेम पाहिजे. आता आपण याच्या एक्झाम्पलच्या सहाय्याने समजून घेऊया. मग एक्झाम्पल काय घ्यायचं? सपोज एक्झाम्पल ऑफ दिस डायमेन्शन ॲनालिसिस इज. ठीक आहे, फर्स्ट एक्झाम्पल पाहूया आपण एक. तर ह्या एक्झाम्पलच्या सहाय्याने फी इज इक्वल टू यू प्लस 80. ठीक आहे, म्हणजे ह्या प्रत्येक टर्मचं डायमेन्शन काय आलं पाहिजे? सेम. ठीक आहे, आता इथे फी म्हणजे काय आहे? फी म्हणजे या इक्वेशनमध्ये फायनल व्हेलॉसिटी आहे. हे कुठलं इक्वेशन आहे? हे कायनॅमॅटिकल इक्वेशन आहे. हे तुम्हाला माहीत असेल, तुम्ही याच्या आधी पाहिलं असेल. यू काय आहे? यू या ठिकाणी इनिशियल व्हेलॉसिटी आहे. काय आहे? इनिशियल व्हेलॉसिटी. ठीक आहे, आणि या ठिकाणी ए काय आहे? ए ॲक्सेलरेशन आहे. ए काय आहे? ॲक्सेलरेशन. आणि टाईम टी आहे.
ठीक आहे. मग आता आपले LHS साईडचे आपण डायमेन्शन चेक करूया आणि प्रत्येक टर्मचे डायमेन्शन चेक करूया. फॉर द LHS किंवा असं म्हणूया डायमेन्शन्स ऑफ द LHS मीन्स लेफ्ट हँड साईड. आता लेफ्ट हँड साईडला कुठली क्वांटिटी त्या ठिकाणी, आपली जी लेफ्ट हँड साईड आहे त्या साईडला त्या ठिकाणी आपली फायनल व्हेलॉसिटी v आहे. काय फायनल व्हेलॉसिटी v. सो व्हीचे डायमेन्शन्स काय येतील, असं म्हणूया डायमेन्शन्स ऑफ v इज L1t-1, कारण प्रत्येक टर्मचे डायमेन्शन सेम आले पाहिजे. काय आले पाहिजेत, प्रत्येक टर्मचे डायमेन्शन सेम आले पाहिजेत. ठीक आहे. नंतर आता डायमेन्शन ऑफ RHS, मग काय येईल, यूचे पण काय येतील L1t-1. ठीक आहे. आता ॲक्सेलरेशन AT ही जी टर्म आहे हिचे पण डायमेन्शन L1t-1 यायला पाहिजे. येत आहेत की नाही चेक करूया. बरोबर. मग काय L1t-2 ॲक्सेलरेशनचे इंटू टाईमचा काय T1, आणि हे जर सिम्प्लिफाय केलं तर हे काय येईल L1t-1. आता हे बऱ्याच लोकांना या ठिकाणी कन्फ्युजन राहतं. हे या ठिकाणी आपण प्रॉडक्ट वगैरे कसं घेतलं, पॉवर कसे चेंज झाले, तर याचे तुमचे इंडायसेसचे रूल आहे. A⁻m इंटू A⁻n बरोबर. बेस सेम ही तर काय बेस सेम, पॉवरची काय होते ॲडिशन म्हणजे A⁻m + n. मग इथं T⁻² काय -2 + 1 म्हणजे काय T-1. त्याप्रमाणे इथं T-1 आले. जर आपण सगळं चेक केलं तर तिन्ही टर्मचे डायमेन्शन एकमेकांच्या काय आहे सेम आहे. म्हणजे आपण काय म्हणणार LHS इज इक्वल टू RHS. सो हेन्स दिस इक्वेशन इज डायमेन्शनली करेक्ट. म्हणजे याच पद्धतीने तुम्ही बाकीचे जे इक्वेशन आहे ते चेक करू शकता. ते जर डायमेन्शनली करेक्ट असतील तरच आपण त्याचा वापर आपल्या फिजिक्समध्ये काय करू शकतो. ठीक आहे. हे झालं डायमेन्शन ॲनालिसिसचा फर्स्ट यूज. आता आपल्याला पाहायचं आहे सेकंड यूज. ठीक आहे. तर या पद्धतीने आता पुढचा आपल्याला सेकंड यूज पाहायचा आहे. तर ते कशा पद्धतीने आपण या ठिकाणी सॉल्व करणार आहोत ते आपण व्यवस्थित पाहूया. ओके. सो मग टू एस्टॅब्लिश द रिलेशनशिप बिटवीन द रिलेटेड फिजिकल क्वांटिटीज. सेकंड यूज आहे, सेकंड यूज टू एस्टॅब्लिश relationship between the related physical quantities. मग आता रिलेटेड फिजिकल क्वांटिटीजसाठी आपल्याला या ठिकाणी काय करायचं आहे, ओके. सो मग हे एक्झाम्पलच्या सहाय्याने लक्षात घ्यायचं आहे. मग काय लेट T be the time period of oscillation, T be the time period of oscillation of simple pendulum. T be the time period of oscillation of simple pendulum depends on. मग आता हे कशावर डिपेंड आहे आणि मग त्यांच्यामध्ये काय रिलेशन येणार आहे, तर ह्या डायमेन्शन ॲनालिसिसच्या सेकंड यूजच्या साहाय्याने आपल्याला काय करायचं आहे इथे डिराईव्ह करायचं आहे. डिपेंड्स ऑन लेंथ ऑफ द पेंडुलम, ती लेंथ आपण L कन्सिडर करूया. अँड ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी G. ठीक आहे. तर या पद्धतीने मग आता याच्या पुढे जाऊन या ठिकाणी आपल्याला
कशा पद्धतीने हे सॉल्व करायचं, ठीक आहे. तर ते पाहूया. तर यामध्ये काय करावं लागेल आता, ठीक आहे. ओके, तर आता पाहूया. तर आपण काय करणार आहे या ठिकाणी, लेट टी इज प्रोपोर्शनल टू एल रेस टू ए. कशाला प्रोपोर्शनल आहे, एल रेस टू एला. आणि टी इज प्रोपोर्शनल टू जी रेस टू बी. पॉवर कन्सिडर केलेत. आता आपल्याला एक्झॅक्ट रिलेशनशिप माहीत नाही आहे. ओके, मग हे काय येईल, हेन्स टी इज प्रोपोर्शनल टू एल रेस टू ए जी रेस टू बी. बरोबर. मग यांच्यात प्रोपोर्शनलिटी कॉन्स्टंट घेतला, टी इज इक्वल टू के एल रेस टू ए जी रेस टू बी. ठीक आहे. आता सगळ्या क्वांटिटीचे डायमेन्शन लिहून घ्यायचे. आता ही क्वांटिटी कॉन्स्टंट आहे म्हणून हिला डायमेन्शन नसतात. आणि ही जी कॉन्स्टंट क्वांटिटी किंवा प्रोपोर्शनलिटी कॉन्स्टंट आहे, आपण डायमेन्शन ॲनालिसिसच्या आधारे फाइंड करू शकत नाही. तो आपण थेरॉटिक एक्सपेरिमेंटच्या सहाय्याने फाइंड करू शकतो. कशा सहाय्याने, एक्सपेरिमेंटच्या. त्यामुळे याची व्हॅल्यू ॲक्च्युअली इथे आपल्याला भेटत नाही किंवा याचा इथं वापर करायचा नाही. पण आपण प्रोपोर्शनलिटी कॉन्स्टंट म्हणून याचा काय वापर करू शकतो, या ठिकाणी करू शकतो. बरोबर. हेन्स आपण काय होणार, टीचे डायमेन्शन काय येतील, M0 L0 T रेस टू 1. टाईम पिरियड म्हणजेच टाईम म्हणजेच T रेस टू 1 इज इक्वल टू लेंथ म्हणजे काय, M0 L1 T0 आणि रेस टू ए इथे काय M0 L1 T-2. ग्रॅव्हिटेशनल ॲक्सेलरेशन आहे म्हणजे ॲक्सेलरेशनचे डायमेन्शन L1 T-2 आणि रेस टू पॉवर काय आहे, बी आहे. आता आपल्याला ए आणि बीची व्हॅल्यू फाइंड करायची. मग ती कशा प्रकारे, आता ती इकडे लिहितो मी, व्यवस्थित लक्ष द्या. ठीक आहे. तर मग हे लिहिलं असं M रेस टू 0 L रेस टू 0 T रेस टू 1. आता इथे तुम्हाला काय रूल यूज करायचा आहे या ठिकाणी, ए रेस टू एम आणि रेस टू एन आहे ना, मग इज इक्वल टू काय राहतं, ए रेस टू एम इंटू एन. म्हणजे हा जो ए पॉवर आहे इथे मल्टिप्लाय होईल यांना. बरोबर. मग इथे एमला जर मल्टिप्लाय केला तर 0, मग ते काय लिहायची गरज नाही. एलला केला तर एल रेस टू ए येईल. इथे काय येईल, एल रेस टू ए आणि टी रेस टू 0 म्हणजेच 1. ते काय कन्सिडर करायची गरज नाही. नंतर आता इथे पण तोच रूल वापरायचा, ए रेस टू एम रेस टू एन म्हणजेच काय, ए रेस टू एम इंटू एन. एम रेस टू 0 आहे, बी इंटू 0 0, एम रेस टू 0 म्हणजेच 1. ते काय लिहायची गरज नाही. एल रेस टू 1 इंटू बी म्हणजेच काय, बी इंटू टी रेस टू -2 इंटू बी म्हणजे काय, -2b. ठीक आहे. या पद्धतीने. आता ज्यांचे डिनॉमिनेटर सेम आहे त्यांच्या पॉवरची काय होते, ॲडिशन. ठीक आहे. एम रेस टू 0 एल रेस टू 0 टी रेस टू -1 इज इक्वल टू. ओके. आता पुढे काय, एल रेस टू ए प्लस बी हे येईल आणि दुसरं येईल टी रेस टू, एकत्र घ्यावं लागेल, काय येईल, टी रेस टू -2b. ठीक आहे. आता हे इकडे कम्पेअर करा, आपले लिनियर होमोजिनियस इक्वेशन तयार होतील. काय, ए प्लस बी इज इक्वल टू 0. एलचा पॉवर कम्पेअर केला लेफ्ट राईट साईडचा, टीचा केला, -2b इज इक्वल टू काय, सॉरी मायनस साईन नाही आला, इज इक्वल टू 1 म्हणजे बी इज इक्वल टू काय, -1/2. बरोबर. मग हेन्स ए प्लस -1/2 म्हणजे ए इज इक्वल टू काय, 1/2. मग ए आणि बीची व्हॅल्यू भेटली. हेन्स मग टी इज इक्वल टू काय, के कॉन्स्टंट आहे, तो काही असू शकतो, तो एक्सपेरिमेंटच्या साहाय्याने सापडणार आहे आपण किंवा शोधणार आहे. म्हणजे इथे नाही, पण तो सायंटिस्टने ऑलरेडी एक्सपेरिमेंटच्या साहाय्याने शोधलेला आहे. त्यामुळे तिथे काही कन्फ्यूज होऊ नका किंवा याला विचारात पण घेऊ नका. मग इथे काय येईल, एल रेस टू
ए म्हणजे किती आहे 1/2 आणि बी रेस टू किती -1/2. म्हणजे कसं लिहू शकतो टी इज इक्वल टू के एल रेस टू 1/2 अपॉन सॉरी हा जी आहे जी रेस टू 1/2 बरोबर. म्हणजे स्क्वेअर रूटमध्ये येणार के इन स्क्वेअर रूट ऑफ एल अपॉन स्क्वेअर रूट ऑफ जी आणि हे कंबाईन स्क्वेअर रूटमध्ये लिहू शकतो के एल अपॉन जी या पद्धतीने. आणि आपला जो ॲक्च्युअल फॉर्म्युला आहे तो असा आहे टी इज इक्वल टू 2π√L/g बरोबर. हा 2 कसा शोधला आहे बाय एक्सपेरिमेंट लॅबमध्ये परफॉर्म केला आहे आणि त्यानंतर त्याची व्हॅल्यू फाइंड केली आहे. आता याच्या आधीचं जे इक्वेशन होतं त्याला होमोजिनिटी इक्वेशन म्हटलं जातं. काय म्हटलं जातं होमोजिनिटी प्रिन्सिपल ऑफ होमोजिनिटी ऑफ डायमेन्शन. म्हणजे फर्स्ट जो यूज होता त्याला काय म्हटलं जातं प्रिन्सिपल ऑफ होमोजिनिटी ऑफ डायमेन्शन. हा सेकंड यूज तर दोन किंवा 3 किंवा त्याच्यापेक्षा जास्त फिजिकल क्वांटिटीमधलं रिलेशन डिस्क्राईब करण्यासाठी ह्या सेकंड यूजचा वापर केला जातो. सेकंड टाईप वापरला जातो. ठीक आहे. आता थर्ड टाईप पाहायचा आपल्याला डायमेन्शन ॲनालिसिसचा. तर थर्ड जो यूज आहे तर थर्ड यूज काय या ठिकाणी टू फाइंड द कन्वर्जन फॅक्टर बिटवीन द युनिट्स ऑफ सेम फिजिकल क्वांटिटी इन 2 डिफरंट सिस्टम ऑफ युनिट. काय थर्ड टाईप सी म्हणूया टू फाइंड द कन्वर्जन फॅक्टर बिटवीन find the conversion factor of same physical quantity for or between the two different systems of unit. म्हणजे 2 डिफरंट सिस्टम ऑफ युनिट सेम फिजिकल क्वांटिटीसाठी. म्हणजे जर काय एस आय असेल तर CGS टू एस आय मग त्यांच्यामध्ये कन्वर्जन फॅक्टर जसं काय आहे 1 मीटर बरोबर किती आहे 10⁻² सेंटीमीटर आहे म्हणजेच 100 सेंटीमीटर आहे. तर त्यांच्यातला कन्वर्जन फॅक्टर एस आय आणि CGS मधला. मग जे आपले बाकीचे जे युनिट आहे न्यूटन वगैरे मग त्यांच्यामध्ये काय कन्वर्जन फॅक्टर येतो ते फाइंड करण्यासाठी ओके वर्क डनसाठी पाहूया कुठली फिजिकल क्वांटिटी फॉर वर्क डन किंवा वर्क. ओके टू फाइंड कन्वर्जन फॅक्टर बिटवीन काय जूल हे कुठलं आहे SI सिस्टम अँड अर्ग काय युनिट CGS सिस्टम. ठीक आहे या दोन्हींमधला. मग काय 1 जूल इज इक्वल टू काय x अर्ग. 1 जूल इज इक्वल टू काय कन्सिडर केलं x अर्ग. मग SI सिस्टीमचे जे डायमेन्शन आहे त्याला M1 L1 T1 असं म्हटलं फर्स्ट सिस्टम आणि सेकंड सिस्टमला काय म्हटलं M2 L2 T2. दोन्हीचे डायमेन्शन सेम असणार आहे फक्त सिस्टम्स वेगवेगळ्या असणार आहेत. काय असणार आहे वेगवेगळ्या बरोबर. या ठिकाणी 1 बरोबर आणि जूल म्हणजे वर्क आहे मग त्याचे डायमेन्शन M1 L1 T1. काय डायमेन्शन आहे M⁻⁴ L⁻², T⁻⁻² इज इक्वल टू हे 1 मल्टिप्लाय होऊन गेलं सपोज इंटू x. याचे पण तेच आहे फक्त सिस्टीम दुसरी आहे. सेकंड सिस्टीम आहे ही फर्स्ट सिस्टीम आहे म्हणून त्याला M1 L1 म्हटलं आहे. ही सेकंड सिस्टीम म्हणून याला काय म्हणू आपण M2 L2 T2. डायमेन्शन तेच M1 L2 T⁻². बरोबर. आपण वर्क डनसाठी कन्वर्जन करतोय किंवा जूल टू वर्क कन्वर्जन फाइंड करतोय. ठीक आहे. मग आता x फाइंड करायचं कन्वर्जन फॅक्टर आहे. x काय आहे कन्वर्जन फॅक्टर बरोबर. हे असं असतं N1 U1 इज इक्वल टू x
N2U2 बरोबर. हे फर्स्ट सिस्टीम ऑफ युनिट आणि ही सेकंड सिस्टीम ऑफ युनिट. मग फर्स्ट सिस्टीम ऑफ युनिटसाठी आपण M1 L1 T1 म्हटलं, सेकंड सिस्टीम ऑफ युनिटसाठी काय म्हटलं M2 L2 T2 म्हटलं. ठीक आहे, तर या पद्धतीने ओके. मग आता पुढे काय करणार आहे आपण, मग x इज इक्वल टू हे काय येईल M1 1 L2 1 T-2 1 अपॉन M2 L2 T2 M1 L2 T-2. ज्या ज्या सेम टर्म्स आहेत म्हणजे च्या टर्म सेपरेट लिहा, च्या सेपरेट लिहा आणि टीच्या सेपरेट लिहिल्या. x इज इक्वल टू पॉवर सेम आहे म्हणून पॉवर कॉमन घेऊ वरती. मग काय येईल M1 अपॉन M2 सेकंड सिस्टम रेस्ट टू काय 1. M1 M2 म्हणजे काय मास इन फर्स्ट सिस्टम आणि मास इन सेकंड सिस्टम. हे काय येईल L1 अपॉन L2 रेस्ट टू किती पॉवर 2 आणि हे काय येईल T1 अपॉन T2 रेस्ट टू पॉवर किती आहे -2 इज इक्वल टू बरोबर. मग आता M1 फर्स्ट सिस्टम कुठली आहे SI, मासचं SI युनिट काय आहे ते लिहा kg बरोबर. सेकंड सिस्टम कुठली आहे, सेकंड सिस्टम आहे CGS, त्याचं युनिट काय आहे ग्रॅम, ते लिहिलं रेस्ट टू 1. याचं काय आहे मीटर अपॉन हे किती आहे L2 सेकंड सिस्टम सेंटीमीटर CGS सिस्टम. आणि दोन्ही सिस्टममध्ये टाईमचं काय आहे सेकंड रेस्ट टू -2 इथं रेस्ट टू 2 बरोबर. मग आता यांचे कन्वर्जन फॅक्टर पुट करायचे, मासचे, लेंथचे आणि टाईमचे केले पुट. हे किती येईल किलो म्हणजे 10⁻³ ग्रॅम अपॉन ग्रॅम रेस्ट टू पॉवर 1. सोपं आहे. पुढे काय 1 मीटर म्हणजे किती सेंटीमीटर 100 म्हणजे 10⁻². मग 10⁻² सेंटीमीटर रेस्ट टू किती 2 अपॉन सेंटीमीटर. आणि हे सेकंड कॅन्सल 1चा -2 पॉवर 1 हे येईल 1 बरोबर. हे काय होईल ग्रॅम कॅन्सल सेंटीमीटर कॅन्सल. मग हे काय येईल 10⁻³ रेस्ट टू 1 इंटू 10⁻² रेस्ट टू 2 इंटू 1 बरोबर. हे 3⁻1 किती येईल 3 इंटू 1 3 येईल. हा रूल वापरला A⁻m⁻n म्हणजेच काय A⁻m इंटू n बरोबर. म्हणजे हे जर वापरलं 10⁻³ म्हणजे 10⁻³ इंटू 1 म्हणजे 10⁻³ बरोबर. आणि हे किती 10⁻² म्हणजे किती 2 इंटू 2 म्हणजे 10⁻⁴. हे लक्षात घ्या या पद्धतीने. हे किती येईल 10⁻³ इंटू 10⁻⁴ बरोबर. x इज इक्वल टू किती बेस सेम आहे पॉवरची काय होईल ॲडिशन. हा रूल A⁻m इंटू A⁻n म्हणजेच A⁻m + n म्हणजे 10 आहे रेस्ट टू 3 + 4 10⁻⁷ बरोबर. म्हणजेच काय म्हणजेच 1 जूल इज इक्वल टू 10⁻⁷ अर्ग. म्हणजे याच पद्धतीने तुम्ही काय करायचं आहे बाकीच्यासाठी सॉल्व करायचं आहे. तर कोणत्यासाठी करा तुम्ही 1 न्यूटन. हा व्हिडिओ जर शेवटपर्यंत पाहिला असेल सर्वांनी तर हे मला 100% पाठवायचं आहे आणि मी तुम्हाला उद्या विचारणार आहे 1 न्यूटन इज इक्वल टू x डाईन. हे कन्वर्जन मला सॉल्व करून पाठवायचं आहे. ठीक आहे, तर हा व्हिडिओचा होमवर्क झाला. ठीक आहे, तर याच्यात काही शंका असतील लेक्चरमध्ये काही तुम्हाला करेक्शन लागत असतील तर तुम्ही कळवायचे आहेत कॉमेंट बॉक्समध्ये. आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, ज्या ज्या काही अडचणी असतील ते सांगत चला. ठीक आहे, तर या पद्धतीने हे डायमेन्शन ॲनालिसिस होतं. याच्या अजूनही 1-2 एक्झाम्पलचा व्हिडिओ मी उद्या परत टाकणार आहे, तर ते पण व्यवस्थित पाहून घ्या. अजून समजून घेण्याचा प्रयत्न करा, डाऊट्स विचारत चला वेळोवेळी, जेणेकरून तुम्हाला समजायला काय होईल सोपं जाईल. थँक्यू.